ओम नमो भगवते वासुदेवाय. दशम स्कंद अथ चतुर्त्रिंशोध्याय. 10वा स्कंद आणि 34वा अध्याय मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय जयजी सकळ कारणा निष्कारणा अद्भुत कारणा. जय जयजी भयहरणा जनार्दना श्रीकृष्णा. एकदा श्रीकृष्ण बलराम वासुदेवाशी करती वंदन, त्याचे करुणी अभिनंदन. वसुदेव म्हणे पुत्रांशी, सृष्टीचे उत्पादक तुम्ही असा श्रेष्ठ पुरुष, हे विश्व येऊ उदयास यासी कारण तुम्ही असा, हे विश्व जेथून ते करता उपादान. कारण उद्देश संबंध उपादान स्थान प्रकार काळ तुम्ही. कृष्ण तू इंद्रियांचा नियंता, ऋषिकेश हे नाम तत्वता. साजे तुला भगवंता अनादि अनंत रूप तू. तुझेनी चंद्रसूत्राय कांती, तुझेनी अग्निशी प्रखर दीप्ती. ग्रह तारे नक्षत्र ज्योती, तुझेनी प्रकाशे प्रकाशती. तुझेनी पर्वता स्थिरपण, तुझेनी जळाशी रसत्व गुण. भूमीच्या गंधाशी तू कारण, तुझेनी गती वायुसी. तुझेनी इंद्रिये चळती, तुझेनी प्राण हालती. तुझेनी शरीरी वसे शक्ती, तूची नियंता सर्वांचा. तूची वर्ण शब्द, तूची ओंकार, तूची नाद, तूची गती, तूची गंध. प्रकृती पुरुष तुझे रूपे. अहम ममत्वादी बंधन, जीवा टाकले त्वाची बांधून. तेने स्वस्वरूप विस्मरण, जीवा होय मायेने. सहज न राहा देहा होता प्राप्ती, जीव मायेने होय मोहित. न करता काही स्वहित, आयुष्य फुकट घालवितसे. इतरांची काय सांगतो मात, मीची तव मायेने मोहित. आजवरी आयुष्य फुकट घातले म्या संसारी. हरावया भूमी भार, तुम्ही धरले ती अवतार. त्या तुम्हासी मानी कुमार, माझे म्हणून मायेने. तू दुःखितांचा कैवारी, मज शरणागतासी तारी. देहबुद्धीनेची संसारी, वृथा टाकलो अहम भ्रमे. पूर्वी सुतिकाग्रात त्वाची सांगितली ओळख, महाविभूती तू सर्व व्यापक. कोण जाणे तव माया. यावरी म्हणे श्रीकृष्ण, तुमचे बोलणे हे अर्थपूर्ण. आम्हा बोधिले तत्वज्ञान, मीश भाषणाचे करुणिया. तेथे देवकी जननी उपस्थित, म्हणे कृष्णा मी ऐकली मात. तू आणिला मृत गुरुपुत्र, इच्छा माझी पुरवावी. मजसी झाले 6 पुत्र, त्यांचा कंसे केला घात. त्यांची करावावी एकदा भेट, कृष्णा तुझसी मागणे. अवश्य म्हणून मातेसी रामकृष्ण गेले सुत लागी. सुतल राजा बले हर्षी, पाहुन रामकृष्ण. बलीने त्यांचे केले पूजन, मग स्तवी हात जोडून. मजवरी व्हावी जी प्रसन्न, प्रपन्नार्थी हरा प्रभो. ग्रहांध कृपाचा करुणी त्याग, कैमी हिंडेन निसंग. अथवा घडो संत संग, मागणे हेची तुझ प्रती. विधी निषेधात्मक बंधन, त्यासी पासून तैसे विमोचन. श्रद्धा तुझवरी ठेविता पूर्ण, भक्ती लाभे मानवा. पूर्वी मरीची प्रजापती, उर्ना नामे भार्या त्याची. देव आले तिचे पोटी, पुत्र 6 प्रसविले. ब्रह्मा वाक नामक कन्येसी, विद्युक्त झाला रत होण्याशी. ते 6 जन हसले त्यांसी, शाप दिला ब्रह्माने. शापे झाले दैत्यगण, तेथून देवकीचे उदरी जन्म. कंस जन्मताची मारले जन, सांप्रत असती पाताळी. ते घेऊन या 6 जन द्वारकेसी आला. श्रीकृष्ण मातेसी घडविले दर्शन, मृत 6 पुत्रांचे. देवकीशी स्नेह फुटला पाना, तिने बाळकांना लाविले स्तना. करून या कृष्णोच्छिष्ट स्तन्यपान, शापमुक्त झाले माता पिता आणि श्रीकृष्ण यांचे. तीही वंदिले चरण, देवलोकी करती गमन. शापमुक्त होऊनी हे चरित्र जो करेल श्रवण, त्याचे कृष्णपदी लागेल मन. अंती पावेल कृष्ण स्थान, शोक सांगती फलश्रुती. राजमने परीक्षिती, सुभद्रा भगिनी कृष्णाची. जी पितामही आमची, तिजला हरिले अर्जुनाने. तरी तो सांगावा वृत्तांत, अवश्य म्हणती शुकनाथ. तुझा पितामह यात्रा करत आला प्रभास क्षेत्राशी. तेव्हा त्यासी कळले ना जाण, सुभद्रा आपली मामे बहीण. दुर्योधनासी द्यावी म्हणून विचार बलभद्र करीतसे. परी श्रीकृष्णाचे होते मनी, द्यावी अर्जुना लागोनी. त्यांच्या विचारे त्रितुंडी होऊनी, अर्जुन आला द्वारकेशी. राहिला येऊनी कंदरात, कृष्णाने वार्ता करविली प्रगट. त्रिदंडी श्रन्याशी विरक्त, आला असे वना माझी. वार्ता पसरले कर्णोपकर्णी, लोकजाती दर्शना लागुनी. बलरामाच्या पडले कानी, तोही गेला दर्शनासी. बलराम भोळा सरळ हृदय, त्यासी न कळली कृष्ण माव.
संन्यासाची वंदी पाय नित्य जाय भेटीशी भाव जडला संन्याशावरी आग्रह करून आणला स्वमंदिरी सुभद्रा वाढत असे भोजन काळी प्रीती जडली परस्पर एका देवयात्रा प्रसंगात कट केला पूर्वनियोजित सुभद्रा जाता देवदर्शनार्थ हरण केले अर्जुनाने वार्ता कळताची बलरामाशी बहुत क्रोध आला त्यासी कृष्ण विनवनी बलरामाशी शांत केले चातुर्य त्रिदंडी संन्यासी अर्जुन सुभद्रेचे त्यावरी जडले मन ऐसा कळता वर्तमान रामही शांत झाला आनंदे करून विवाह सोहळा सुभद्रा अर्पिली अर्जुनाला कृष्ण मनोरथ पूर्ण झाला भगिनी दिली मित्रासी आणि कैकन नृपनाथा कृष्ण भक्ताची सांगतो कथा मिथिलेत ब्राह्मण राहतो होता परम भक्त कृष्णाचा असे यदृच्छा लाभ संतुष्ट शांती ज्ञानी अनासक्त यावरीही परम भक्त नाम श्रुत देवदयाचे जनक राजाचा वंशज मिथिला नगरीचे करी राज्य राजा बहुलाक्ष भक्ती करी कृष्णाची प्रसन्न झाला तयावरी कृपा करावी दोघांवरी म्हणून निघाला श्रीहरी विदेह देयास जावया रती बैसला भगवान सवे नारदादी ऋषिगण अत्रि व्यास असित चवन मैत्रेय नाम वामदेव मिहसे वाटेमध्ये सकळ जन करती स्वागत वंदन जैसा सूर्य सवे ग्रहगण तैसा कृष्ण शोभत असे अनर्थ धन्व कुरु जंगल कंकमस्य पांचाल मधु कैकय कोसल अर्णादी देशा ओलांडले या देशांतील प्रजानन करती कृष्ण मुखावलोकन प्रेमळ नेत्रांनी करती प्राशन घेती दर्शन कृष्णाचे कृष्णाने करता प्रेमावलोकन जनांचे गेले अज्ञान ऐसा देशा करती पावन कृष्ण पातला विदेहासी कृष्णाचे झाले आगमन विदित होता हे वर्तमान सामोरे येती नागरजन पूजा साहित्य घेऊनी राजा बहुलाश्व श्रुतदेव दोघांचे अंतरी जाणवला भाव कृपाल कृष्ण देवादिदेव आला कृपा करण्यासी दोघेही चरणी घेती लोळणी विनविती क्रयी यावे म्हणून दोघांचीही केली बुजावणी अवश्य येऊनी म्हणून या एकाच वेळी दोही घरी 2 रूपे घेऊनी श्रीहरी गेला सहमुनिवरी अशक्य काय त्यासी दुर्जनासी अप्राप्य दर्शन ते श्रीकृष्ण आणि मुनिजना मंदिरी आले प्रत्यक्ष आपण पाहताच राजा आनंदला सकाळशी बैसविली वरासनी माता ठेवल्या कृष्णचरणी प्रेमाश्रू पूर लोटला नयनी सात्विक भाव दाटले स्वहस्ते पाद प्रक्षालन करी पादोबदक तीर्थ धरले श्री कुटुंबियांचे मस्तकावरी करी प्रोक्षण चरणोदक ऋषी सह करी कृष्ण पूजन गंधमाला वस्त्रभूषण धूपदीप तांबूलदान घाली भोजन पक्वान्ने कृष्ण भोजन झाल्यावरी त्याचे पाय ठेवून मांडीवर राजा पादसंवाहन करी भाषणात्यादरे तुझे करत होते स्मरण सर्व साक्षी तू नारायण म्हणून मत्सी दिले दर्शन तू सर्वांचा अंतरात्मा शेष लक्ष्मी अथवा ब्रह्मा त्यांचे वरी नसे प्रेम तैसे आवडती भक्त परम तुझेची वचन सत्य हे साच करावया वचनासी आपण होऊन आलासी भेटी दिदली या दासाची प्रिय भक्त प्रिया तू करणार नव संसारी जनाचा भवताप आणि त्रैलोकीचे पाप नष्ट करावया धरले रूप अवतार घेऊन यद्वंशी अगा भगवंत नारायण अंकुठ मेधसा श्रीकृष्ण नमन असो तुझ्या चरणा कृपा असे निरंतर तू मुनीसह काही दिवस आमचे क्रय करावं असं पावन करा निमीचा वंश पूर्वी असं अंतरीची राजाच्या विनंतीनुसार राजक्रय राहिला यदुवर त्याने आनंद झाला पार बहुलाश्व भक्त नृपतीसी इकडे श्रुतदेव विचार करी मज दारिद्र्याचे घरी येतील काय श्रीहरी इतक्यात पाये श्रीकृष्ण मुनीसह कृष्णाशी अंगणी पाता आनंद न माये मनी नाचू लागला वस्त्रे उडवून आनंदाने श्रुतदेव सकाळी का केला नमस्कार आदरे बैसविले तृणासनावर पाद प्रक्षाळूनी सत्वर तीर्थ धरले चरणांचे मग त्या तीर्थाने ब्राह्मण कुटुंबियांसह करी स्नान मग करी कृष्णपूजन सहज प्राप्त साहित्याने गंधमाला फुले फळे तुलसी दर्भ कस्तुरी कमळे आणि वाळ्याने गार केलेले जल सुगंधित अर्पिले दरिद्री होता विप्रवर तेथे कैसे राजोपचार कृष्ण पाये एकांतर देव भुकेला भावाचा विप्रे उजळे धूपदीप दैवद्यासी अन्न सात्विक केळीची पाने मांडली सुबक कन्या वाढल्या पत्रशाखा आतिथ्याचा करुणी स्वीकार स्वस्त कैसती आसनावर श्रुतदेव मनी करी विचार कैसे भाग्य उदयले ज्याचे तीर्थापन ते साधू संत सज्जन आणि तीर्थाचे उत्पत्ती स्थान ते हे चरण कृष्णाचे कोण पुण्य माझे गाठी म्हणून माझ्या घरी येतील सुदुर्लभ असता त्यांची भेटी
गृही पातले दिनाच्या मग कृष्ण सेवा करता. श्रुतयो म्हणे जी नाथा तुम्ही दर्शन दिले आता, तरी मज अडले पूर्वीचे. स्वशक्तीने विश्व उत्पन्न करून त्यात केलेसे प्रवेशन, तेव्हाच घडले आम्हा दर्शन. विश्वी पाहिले विश्वरूप, जैसा मनुष्य निद्रे माझारी. मानसिक लोक निर्माण करी, त्या स्वप्न सृष्टीत प्रवेश करी. तैसे विश्वत्वा निर्मिले करी ती तुझ्या कथा श्रवण स्तुती पूजा करती वंदन. निर्मळ झाले अंतकरण, तेथे प्रगट तू होशी. कर्मे शोध त्यांचे मन, मलिन ज्याचे अंतकरण. ते तू नेनती विषय जन, अंतर्यामी तू असता. तू अध्यात्म विदांचा परमात्मा, सामान्य जनांचा जीवात्मा. त्या तुझ्या पायी प्रेमा राहो माझा अखंडित. भगवान कृष्ण यावरी श्रुतदेवाचा कर धरुणी करी, त्यासी बोलता श्रीहरी. ऐक श्रुतदेवा उपदेश, माझ्या मूर्ती हे साधू जन तुझवरी अनुग्रह कराया कारण. येथे आले ती करती पावन, स्वपद भूलोक धुलीने लोकांशी. तीर्थदेवात्व क्षेत्र, पूजा दर्शने करती स्पर्श. हळूहळू करती पवित्र, संत कृपा लोकोनेची. ब्राह्मण जन्म सर्वात वर, तपविद्या संतोष श्रेयस्कर. त्यातही झाले मतपर, विशेष पावे गौरवासी. ऐशा ब्राह्मणापेक्षा निज प्रिय नोहे स्वरूप चतुर्भुज. वेद रूपे हे ब्राह्मण द्विज, भक्त झाले अमद्रूप. ऐशा आत्मस्वरूप विप्रसी, जे न मानिती गुरुस्वरूपी अथवा न मानिती मस्वरूपी. ते जन जाना मंदबुद्धी, मूर्त देवासी नोळखती. आणि दगडाच्या देवा पूजिती. ब्राह्मण संता व मानिती, मत्सर करती भक्तांचा. व्यर्थ त्यांचा नरजन्म, व्यर्थ त्यांचे भजन पूजन. संतांचा करती अवमान, मनुष्य नोहे पशुतोची. हे स्थावर जंगमात्मक विश्व पाहे, येथे मीची भरला आहे. ऐसी जानती माझी सोय, ब्रह्मर्षी हे मद्रूप. करे ब्रह्म ऋषींची पूजा, ते त भाव न धरी ध्वजा. माझी पूजा घडेल सहज, त्यांना पूजता श्रद्धेने. हे तव भूतळीचे प्रत्यक्ष देव, त्यांच्या पायी ठेवी भाव. अथवा वेंचिताया पार द्रव्य, पूजा न घडे अन्य ठाई. ऐसा कृष्णापदेशाप्रमाणे श्रुतदेव आणि बहुलाश्वाने महर्षीचे केले पूजन. तेने पावले उत्तम गती. निज भक्तांचा भक्त श्रीहरी, भक्तद्वयांचे घरी. मग काही दिनांनंतरी परतोन आला द्वारकेशी. धन्य राजा बहुलाश्व, धन्य ब्राह्मण श्रुतदेव, ज्यांच्या घरी गेले देव सवे घेऊन संतजन. जेने केले निष्काम साधन, त्यासी गुरु भेटत आपण. परस्परांशी कळे खून, सद्गुरु असत अंतर साक्षी. कर्मेंत साम्य दशा, तरी सद्गुरु भेटतील ऐसा दिला भरवंसा. श्री ज्ञानेश्वर माऊलीने. श्री ज्ञानेश्वर जगद्गुरु, साधक जनांना कल्पतरू. तोची भव नदी तारू, तारीत असे निज भक्ता. त्या ज्ञानदेवाचे पायी म्या ठेविले असे डोई. माये आता धावून येई, चरणदास विनवितसे. इति श्री चरणदास विरचिते. सुलभ संक्षिप्त भागवत कथा सार. दशम स्कंदे, उत्तरार्धे देवकी मृत पुत्र पुनरागमनम. श्रोतदेवानुग्रहो नाम चतुर्त्रिंशोऽध्याय. गौडः श्रीकृष्णार्पणमस्तु.